जाएगा। हाँ तो हम अभी जा रहे हैं हमारे गांव का पुलिया देखने। देखते हैं अभी वहाँ पे पानी कैसा है, तो मतलब पुलिया डूबा नहीं डूबा, कितना पानी है वहाँ पे, तो हम देखेंगे अभी। और हमारे गांव का ये वाला जो रोड है ना, ये भरा रहता है। भरा मतलब यहाँ पे पानी बहुत जमा होता है। हमने बहुत बार कंप्लेंट भी की पर अभी तक कोई एक्शन नहीं लिया यहाँ पे। और ये आप देख सकते हैं, यहाँ पे पूरा भरा हुआ रहता है और इससे डांस क्रिएट होता है और बीमारियाँ। हमारे गांव में ना हमारे गांव में ये जो है ना, ये डोगरी है, ये डोगरी पावसाड़े से बताया गया, इधर पूरा गंदगी रहता है। इकडे बाई ना इकडं, अरे बाप वावर पुरे भरून आहे। इथून काही नाही दिसत, पण ते तिकडल्या साईडचं भरलं आहे, तो सुंगी मुडल्याकडला नाही का पूल, त्याच्या थोडक्यात जीव वरून आहे. बाय सकाळपासून पाणी होता, अजून पाणी टेकायचं आहे म्हणा. अजून टेकासाठी अजून 1-1.5 घंटा पाणी आला म्हणजे टेकून जाते. आता हा आमचा पुलिया जो आहे ना, मोठा बनला ना, आता च्या अगोदर होता ना लहान, तेव्हा पूर्ण पुलियावर पाणी फेके. तुम्ही बघू शकता इकडे वावर आहे बा. हे पाहिले आले पुलिया भरला का म्हणून, पण खूप आहे ये इधर का. आता बिराकडे जाऊन आपण बिराकडला काय मावला ते पाहून घेऊन. पण इकडं वावर आहे ना, पाहिजे हा पुलिया आहे आणि तिकडचं नाही ते वावर आहे. दाखवता हे वावर आहे, हे वाला आहे, हे वावर आहे, हे वावर पोळा पूर्ण भरलं पाण्यानं. आणि हा जो आहे ना, हा पुलिया आहे. काय म्हटलं, समशान घाट आहे, बुडा मेला तिथं जरा नाही. तो लोकांनी तिकडे प्लॉट घेतले. जेवला का, जेवला म्हणजे ह्या पाच कोण आहे का, मगर आहे का. अबे कारा मगर का. देखो ये हमारे गांव का इधर का पुलिया है. पानी पाप है अरे बापरे, पाणी फक्त एक हात कुठं हो कुठून आले पॅन्टर या इकडे या. का करू राहिली पूजा, करा करा. फक्त एक हात बाकी आहे पुलाला टेकाले पाणी, ऑलमोस्ट पाणी टेकलंच आहे. हा इकडचा जो पुलिया आहे हा लहान आहे, तिकडचा पुलिया मोठा आहे. तिकडे टेकलं असतं म्हणा. पहिल्याचा पूल आहे हा पहिल्याचा पूल आहे, छोटा वाला. पाणी खूप झालं ना पाणी बाबा जोरदार झाला, 2 घंटे पाणी चालला चांगला. हो नाही तर का आता कुठे आहे मगर, हा कुठं मगर आहे का. अरे हो, हा तर मगर सारखा दिसून राहिला. मागच्या इकडे साप सुप मालते. पाणी खूप झाला, पण 2 तास आला कंटिन्यू पाणी सकाळपासून. पण माहोल केला त्यांना, दिसला ना तुम्हाला. तर हा आपला इकडचा पुलिया, फक्त एक हात बाकी आहे पुलाचा वरून पाण्यासाठी. काम भाऊ कसं वाटते पाण्याला आता. छान वाटते ना. हा छान वाटते. किती वेळ बाकी आहे, म्हणजे किती अजून बाकी आहे पाणी पुलाला टेकाले. हो का, होऊन जाईन उद्या कम्प्लीट. का आमच्या कन्या एक महिना बिळातला पूल आहे.
चला तुम्हाला बिड्यातला पूल आहे हे बी पूर्ण भरलं असं हे दाखवून देतो. पण हे ऑलमोस्ट आता 2 माणसं पाणी येतं. किती 2 माणसानं काय होते 15 माणसं पाणी आहे. तू 2 माणसं हे मध्ये मारू नका 2 आहे 2 सांगायचं 15 आहे 15 आता काय का 15 मारते 2 माणसं पाणी आहे. 15 माणसं पाणी आहे. इथं कमी नाही आहे. हे पुरा पुल्या पाहून घ्या असा दिसते का मोबाईल पडून आता तो दिसला का 15 माणसं पाणी आहे इथं. देखो पूरे वावर डूब गए हैं पूरे वावर में. इधर की पीछे ना क्या पूरा पानी पानी. ये देखो यहाँ से पूरा पानी का पानी से ये खेत पूरे डूब गए पानी से. अभी हम जा रहे हैं अभी बीड़गांव में जो पुलिया है ना वहाँ पे अभी पूरा भरा होगा वो भी दिखाएंगे अभी आपको. और ये नया रोड बना है अभी भागीमारी वाला जो डायरेक्ट नागपुर जाता है वाला रोड. तो ये अच्छा हुआ गडकरी साहब ने बनाया तो. के बाद आया इधर में और ये आ गए हम अभी बीड़गांव. ये बीड़गांव छोटा सा है पर अच्छा गांव है जहाँ पे लोग रहते हैं यार. ये बीड़गांव और हम जाए बीड़गांव को खुले देखो अभी भी देखो बीड़गांव में भी पानी घुस गया अभी. ये पुलिया नहीं ये बीड़गांव है. और यहाँ पे जो लोग रहते हैं ना उनके घरों में पानी घुस जाता है. अभी बारिश का मौसम है ना तो यहाँ पे पता क्या सांप जो भी बड़े बड़े ये ना वो आ जाते इधर. तो बहुत तकलीफ होती है इनको मच्छर की सांपों की बहुत ही. चलो अभी आगे जाएंगे आगे देखो ये वाला पानी काढी होय मी तिथं परदीच करून राहिलो. दाखवून दे हे पाणी. तर भावांनो हा आहे बीडगावचा पुलिया. आता हे आमचे नरांजे भाऊ आले बीडगावच्या पुलिया पाहिले. पण तुम्ही बघू शकता गावापासून असं पाणीच पाणी आहे आणि जाण्यासाठी काही रस्ता आहे नाही पाण्याले. तर हा जो पुलिया आहे बीडगावचा इथं अटॅच होते हे पाणी इथून मग इकडे जाते. तर हे इकडं असं गावाकडे जाते मग इकडं पाणी डायरेक्ट गावाकडे. तर अजून अर्धा तास पाणी आलं असताना तर हे पूर्ण पाणी पुलाच्या वरून फेकलं असतं. गेंडर का बी तो कसा साफ होय. सापा दिसते का साप नाही तो त्याला काम ते रे साप लट मध्ये आले. अरे इनका आपल्या अंगावर अरे याले मध्ये लोट मारा नाही लागत. खरं मारली म्हणजे डबल निघते खरं तुबा असं मी नाही म्हणत लोक म्हणते. तुमचं काय म्हणणं आहे आजच्या पावसाबद्दल सांगा बरं भाऊ कलेश भाऊ. अरे काही पाहायचंच का नाही मोठं नुकसान आहे वावराच्या पराठीचं. पुऱ्या वावराच्या सत्याकाने पुऱ्या बारीक फूटफाट सर्व वाहून गेली का पराठी. पुरी वाहूनही गेले काही वाहून गेली इतकं पंजाला. मग बा आपल्या गावचे रहिवासी कैलास भाऊ सांगून राहिले की वाहून गेली मध्ये पराठी लोकांची कायची वाकून गेली. इतका पाणी झाला सकाळपासून पाणी सुरू आहे अजूनही धार चालूच आहे पाण्याची. आता आम्ही चाललो प्रज्वलच्या वावरामध्ये. प्रज्वल तुझ्या वावरातलं कसं काय माहोल आहे बा पराठी कशी आहे पाहून येऊन बरं आपण. ठीक आहे हा पाहून पाहिजे पण चालणं पाहिले. त्यांचं म्हणणं आहे की अजूनपर्यंत सरपंच साहेब आले आमच्या घरी इकडे पाहत नाही का पाणी झालं म्हणून. तर याच्या घरात पाणी आहे. हो का घरापाशी पाणी आपल्या घरापाशी पाणी एवढं आहे ना एवढं. हो का हा एकदम जास्त इफेक्ट आहे. बाबू तू चालून पाहिला. हा ठीक आहे मी पण येतो चेक करतो मी ते. जास्त झाला पाणी आता गावात शिरून राहिला आता पाहू शकता. आता बकऱ्या का पाणी आता पाणी प्रोसेस मध्ये आता पाणी येऊन राहिलाय.
उडा रे लवकर उडा रे. कुठं चालली? कमला कुठे चालली हो? अरे कमला हे गिमला पाहिजे गाड्या दिसत का रे मग बाबू इकून घ्या गाडी इकून सीधी पाणी उडायला मोबाईलवर पाणी पडत असेल. नाही पाणी ते दार फुटलं तिकून ते इकडे चालली इकडे गेली. काय कचरा नेऊन राहिली तिकडे मगांपासून. तुम्हाला आता आपल्या गच्चीवरून दाखवतो म्हणजे गावात किती पाणी झाला का झाला आणि कसं. समाज भवनचं पाणी. तो ये देखो ये है समाज भवन हमारे गांव का जहाँ पे हम क्रिकेट खेलते थे और उसके बाजू में जो रोड है ना वहाँ से पूरा पानी भरा हुआ है. अब देखो यहाँ से जो है ना ये वाला यहाँ से पूरे खेत लगते हैं और बीच में जो है वो भट्टा है. भट्टे के उधर देखो आप पूरा पानी से भरा हुआ है मतलब उधर खेत भी है और जिन्होंने पराठी लगाई उनकी तो पराठी डूब गई भी. तो इधर का ये ऐसा माहौल चालू है. चलो आता जसं हे बोरिंग पासूनच पाणी चालू झालं तेव्हा. आता याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवला तिथं नव्हतं पण आता जस्ट अर्धा तास पाणी आला त्यानं पा इकडं पुरा भरून गेला. झोपडीमध्ये पाणी गेलं रे. अरे हो मामाच्या घरापर्यंत पाणी आलं. इकडे पाणी पा पुलाली पाणी आलं सर्व जास्त. अरे बापरा पुरी हे जे आहे ना हा पूर्ण पाण्याने भरून हा. पाणी पुरा समोर नाही खोल जास्त देऊ द्या ना. इकडेच तू पाण्यात लवकर धावते साप. तू इकडे ये ना तर तू इकडे ये ना साप साप. बरंच आहे का गेम मारून राहिला बघा पाणी जास्त झालं आहे. तिथे साप आहे म्हणते. मी आता जात नाही समोर फालतू डसला घेसला तर आपत येईन व्हिडिओच्या. हा अंदर गेला म्हणते बा सरप गेला असं पा बरं. हे पुरं घर डुबून गेलं. डुबून म्हणजे अर्ध्यापर्यंत गेलं पाणी. बकऱ्या वाट पाहून राहिला पाणी जास्त आला. हे सापाची खूप भीती वाटते. ये ना दद्दू दद्द्या ये ना इकडे. काऊन चल ना तिकडे. अरे तू इकडे बोलावला ना काऊन मग तू जात नाही का इकडं. ओय अहो जाणं इकडे जाणं तू काल घेऊन राहिली. जा गेला पाणी आता. पाणी मामाच्या घरापर्यंत पाणी आलं पूर्ण. आता आम्ही पुल्याकडे चाललो. मग अशी कमी होतं पाणी पण आता पुऱ्या पुल्या आहे ना टेकलं पुऱ्या पुल्याले पाणी. दद्दून मी चाललोय. दद्दू बरोबर या. आणि इथं साप आहे म्हणे. सापाची खूप भीती वाटते मला. कॉमन क्रेट पाय बरं बकऱ्या झमकली कर तुम्ही. ओय बादशाह शक्तिमान पाहिलं का तुम्ही ना. हे शक्तिमान आहे शक्तिमान. धनराज होईल पान पुरी गोदरी पूर्ण भरून गेली रे पाण्यानं तर. हा हा पाणी तेच तर पाणी म्हटलं ना. हा 2 दिवसाचं पाणी आहे. 2 दिवसाचं नाही आजच पाणी आहे. आज सकाळचं पाणी आहे ज्याने पूर्ण गाव म्हणजे गाव नाही म्हणता येईल गावाच्या भोवताल पूर्ण पाणी शिरून गेलंय. नुकसान झालंय शेतीला तिकडे. इकडे पहा इकडे पुरे वावरं आहे ना दिसते का वावरं. हे वावरं पूर्ण पाण्याने भरून गेले. इकडे पाणी जास्त झालं पण इकडं ज्याने पराठ्या लावल्या तूर लावली सोयाबीन लावली तिथं गेले भाव. त्याचा पुरा लॉस झाला. तर आमच्या गावचा पूल आहे सगळे पाहायला आले. पुलावरून पाणी जाऊन राहिलं का म्हणून. पण पुलावरून नाही बघ पुलाला टेकलं असं पाणी आहे ना रे. आमच्या गावाचे मान्य सगळी मंडळी पाहून आले. सगळ्याच्या ढुंगणात पाणी गेलेलं आहे. तिकडून इन्कमिंग येऊन राहिलं तिकडून इकडे आउटगोईंग नाही. आपल्या घराकडचं पाणी मोबाईल लोक सोडतो पाणी वाढलाय पण पुलापर्यंतच आलं नाही अजून. पुलाला टेकायचं अजून. पूल इथंपर्यंत आहे खाली आहे पाणी. अजून 2 माणूस पाणी बाकी आहे पूल टेकाली. पण इकडं पाणी जास्त झाला. इकडनं पूर्ण गावाकडून इकडून पाणी येऊन राहिलं इकडे. हा
आहे ना इकडे वावर बघा, पुरं वावरामध्ये पाणी पाणी पाणीच पाणी काय करता आज ड्युटी नाही गेला आम्हाला. नाही पाण्यामुळे म्हणणं काय याच्यावर ते म्हणणं काय म्हणणं काय लोकांचं पाहिजे नाही का नुकसान भरपाई भेटली पाहिजे सत्त्यांना झाला मा म्हणणं काय म्हणजे हा. म्हणणं खेच आहे ना आता हे आमचे सर्व्हिस मास्टर लाकूड तुमच्या जास्त गडबड होय. कुठला तू कुठला खोड आहे ते बरं खोड आमच्या तिकडे एक पुली आहे, त्या वरून येते पाणी, तो दाखवतो. बोट पाणी आला सकाळी, आता पाणी झालं तर पुऱ्या गावात पाणी आलं, गाडी भरून पाहायला आले आहे आणि पुढे पुढे चालले तर पाहासाठी. त्याला तुम्हाला दाखवता येतो कोणत्या पुलावरून पाणी चाललं ते. सध्या मीन भाऊ आम्ही आलो हे पुले पाहासाठी आणि पाणी तर खूपच जास्त आहे. कचरा म्हणजे त्या वरून पाणी चाललंय. हा पुली आहे मेन म्हणजे इथं पाणी कमीत कमी 3 ते 4 माणूस पाणी येते आरामात. तर आपण जे पुली आहे तर क्रॉस करू शकत नाही, तिकडचे लोक तिकडेच आहे आणि त्याच्या समोर पण पुली आहे, तो पण भरला आहे. त्यांच्या वरून पाणी चाललंय इकडे. पूर्ण शेतातलं पाणी, वावरातलं जितकंही पाणी आहे ना, याच एक माध्यमातून हे वाहून चाललं पाणी. तर खूप जास्त पाणी आहे आणि आज सध्या या रोडनं सध्या वाहतूक पूर्ण बंद ठेवली आहे, कारण की जायला जागाच नाही ना, कुठून जाणार आहे मग लोक. तर सध्या वाहतूक बंद आहे. तर पाणी खूप जास्त झालं आहे. त्या दिवशी मी ऑर्डर द्यायला गेलो होतो तेव्हा पण पाणी लागला होता, तर मी वापस चालला गेलो घरी. मग